So in this lecture we'll discuss on the general organic chemistry. Okay. GOC चा जो पार्ट आहे तो किती इम्पॉर्टंट आहे की कुठली ऑर्गॅनिक केमिस्ट्री आपण स्टार्ट केला तर ऑर्गॅनिक कंपाउंड्स म्हणजे काय, ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय. सुरुवातीला आपल्याला माहिती आहे की ऑर्गॅनिक म्हणजे काय. ओके. सो ऑर्गॅनिक केमिस्ट्री आर सिम्पली द स्टडी ऑफ हायड्रोकार्बन. काय म्हणतो आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे स्टडी ऑफ हायड्रोकार्बन. हायड्रोकार्बन मीन्स which containing carbon and hydrogen. ओके. त्याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन प्रेझेंट असतात अशा कंपाऊंडची जे स्टडी करतो किंवा अशा कंपाऊंडच्या डेरिव्हेटिव्हची जे स्टडी करतो त्याला आपण काय म्हणतो ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आर यू गेटिंग माय पॉइंट. ओके. तर सिम्पली याच्यामध्ये हायड्रोकार्बन चेन असते, हायड्रोकार्बन कंपाऊंड्स फॉर्मेशन होतात म्हणून आपण त्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्री असतो. ओके. तो सिम्पली या हायड्रोकार्बन चेन्समध्ये जे काही कंपाऊंड्स आहेत हायड्रोकार्बन चेन्समध्ये त्या जनरल ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये फॉर्मेशन होतात. आता हे जे चेन फॉर्मेशन होते हायड्रोकार्बनची, त्या हायड्रोकार्बनच्या चेनमध्ये जे बॉन्ड फॉर्मेशन होतो म्हणजे कार्बन कार्बनमध्ये बॉन्ड असेल, कार्बन हायड्रोजनमध्ये बॉन्ड असेल किंवा कार्बन हेटेरोएटम कंटेनिंगवर बॉन्ड असेल, त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्रीने फक्त हायड्रोकार्बनची स्टडी केली जात नाही तर काही हेटेरोएटमची सुद्धा स्टडी केली जाते. त्याच्यात नायट्रोजन येतो, सल्फर येतं, त्याच्यानंतर ऑक्सिजन येतं. या सगळ्या कंपाऊंडचं इन्क्लूड करून आपण काय करतो स्टडी करतो ऑर्गॅनिक केमिस्ट्री. बरोबर. तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री शिकण्यासाठी आपल्याला हे माहिती असायला पाहिजे की ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये कुठल्या कंपाऊंडचा यूज केला जातो किंवा कुठले कंपाऊंड त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात. तर एक तर महत्त्वाचं हायड्रोकार्बन आहे आणि त्या कंपाऊंड्सला हेटेरोएटम कंपाऊंड्स असं म्हणतात. त्याच्यामध्ये नायट्रोजन, सल्फर आणि ऑक्सिजन किंवा हॅलोजन सुद्धा येतात त्याच्यामध्ये. ओके. तर याच्यामध्ये जे काही बॉन्ड फॉर्मेशन होतं म्हणजे कार्बनमध्ये, नायट्रोजनमध्ये, कार्बन सल्फरमध्ये, कार्बन ऑक्सिजनमध्ये किंवा कार्बन हॅलोजनमध्ये जे बॉन्ड फॉर्मेशन होतं ते बॉन्ड असतं कोव्हॅलंट बॉन्ड. ते कोणता बॉन्ड असतो? कोव्हॅलंट बॉन्ड. आता ज्या वेळेस तुम्हाला इनऑर्गॅनिक शिकायचं होतं, इनऑर्गॅनिक ऑर्गॅनिकमधलं ज्यावेळेस तुम्ही डिफरन्स बघता त्या दोघांमध्ये ज्यावेळेस तुम्हाला डिफरन्स बघायचं मिळालं तर त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण डिफरन्स बघितलं तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज द फॉर्मेशन ऑफ ओनली कोव्हॅलंट बॉन्ड. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये फक्त कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्मेशन होतं. आणि तसंच जर आपण दुसरं इनऑर्गॅनिक टॉपिक जर बघितलं, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री जर बघितलं त्याच्यामध्ये मे बी ऑर्गॅनिक म्हणजे ऑर्गॅनिकसारखा कोव्हॅलंट बॉन्ड सुद्धा असतो किंवा आयनिक बॉन्ड असतो किंवा वेगवेगळे बॉन्ड सुद्धा त्याच्यामध्ये फॉर्मेशन होत असतं. ओके. तर या GOC मध्ये आपल्याला शिकायचं काय, जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये शिकायचं काय, देर इज सिम्पली द फॉर्मेशन ऑफ बॉन्ड इन दिस दी hydrocarbons in this the heteroatom containing molecules. That bond is simply nothing but the covalent bond, and that covalent bond is chemically bonded to another atom and formation of its the general that is a reaction mechanism and there is the transformation into the product. Okay. म्हणजे रिॲक्टेड टू प्रोडक्ट कडे आपण ज्यावेळेस जातो रिॲक्शन हा पार्ट आपण बघतो तर त्यावेळेस त्या रिॲक्शन मध्ये काय होत असतं बॉन्ड ब्रेकिंग अँड बॉन्ड मेकिंग प्रोसेस होत असते. म्हणजे काय एखादा RX असा काहीतरी बॉन्ड आहे. ओके. आणि मी याची रिॲक्शन Y सोबत केलं तर मला काय होतं पहिल्यांदा हा RX मधला एक बॉन्ड ब्रेक झालेला आपल्याला दिसतो आणि कोणासोबत बॉन्ड तयार झालेला दिसतो Y सोबत. ओके. मग याला काय म्हणतात, याला सिम्पली केमिकल रिॲक्शन्स म्हणतात. त्याला काय म्हणतो आपण रिॲक्शन्स असं म्हणतो. म्हणजे रिॲक्शन ही ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये जे रिॲक्शन करतात ते रिॲक्शन हे कशामुळे करतात तर बॉन्ड ब्रेकिंग अँड मेकिंग. दॅट इज सिम्पली नथिंग बट दी दॅट बॉन्ड इज ब्रेकिंग दॅट मेकिंग द प्रोसेस इज सिम्पली नथिंग बट दी रिॲक्शन्स. ओके. सो इन दिस द कोव्हॅलंट बॉन्ड firstly we discuss on what is the meaning of the atoms. Okay. In our organic compounds these are the some issues, that is what is the difference between atom, molecule, compound, element. ओके. म्हणजे आपल्याला माहीतच नाही की आपल्याला छोट्या छोट्या टर्म्स आहेत. ॲटम म्हणजे काय, मॉलिक्यूल म्हणजे काय, कंपाऊंड म्हणजे काय, एलिमेंट म्हणजे काय, याच्यामधला डिफरन्स आपल्याला माहिती. ओके. तर त्याच्यामधला डिफरन्स मी इथं सांगणार आहे की ॲक्च्युली त्याच्यामध्ये काय डिफरन्स असतो, ॲटम कशाला म्हणतात, मॉलिक्यूल्स कशाला म्हणतात, एलिमेंट कशाला म्हणतात, कंपाऊंड नाव वेगवेगळे नाव का पडले. बरोबर. म्हणजे वेगवेगळे पडले म्हणजे याचा काहीतरी वेगळा मिनिंग आहे. ओके. तर सिम्पली याच्यामधला पहिला जो आपण बेसिक कन्सेप्ट घेतोय तो म्हणजे ॲटम. माहित आहे तुम्हाला ॲटम
म्हणजे काय, तर जे काही टिनी पार्टिकल असतात आपण म्हणतो की स्मॉलेस्ट अँड टिनी पार्टिकल, त्याला आपण डिवाइड करू शकत नाही, त्याला आपण डिवाइड करू शकत नाही. एक सिंगल पार्टिकल असतो, सिंगल कण असतो, तो त्याला आपण काय म्हणतो, ॲटम्स. दिस इज सिम्पली द नंबर ऑफ द बिल्डिंग ब्लॉक्स इन फॉर्मेशन ऑफ दिस द टिनी पार्टिकल्स. बिल्डिंग ब्लॉक्स बनवण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, टिनी पार्टिकल्स. एक चॉक आहे, तर चॉक आपण जे प्रिपेअर करतो तो चॉक कसं छोट्या त्या टिनी पार्टिकल्सनी तो चॉक बनलेला असतो. ओके, तर सिम्पली ज्या मॉलिक्युल्समध्ये ज्या एलिमेंट्समध्ये ॲटमची आपण ज्यावेळेस सांगतो तर इट इज द स्मॉलेस्ट इंडिव्हिज्युअल पार्टिकल इन दिस मॉलिक्यूल दॅट इज कॉल्ड ॲज द ॲटम. मॉलिक्यूलमधल्या सगळ्यात लहान किंवा एलिमेंटमधल्या सगळ्यात लहान कणाला किंवा लहान पार्टिकल्सला आपण काय म्हणतो, ॲटम्स. ओके, सो सिम्पली दिस इज नथिंग बट द ॲटम. सो व्हॉट इज द एलिमेंट. आता आपल्याला ॲटम माहिती आहे. आता एलिमेंट म्हणजे काय, आता एलिमेंटमधलाच आपण काय केलं, एक एलिमेंटमधलाच एक पार्ट आपण ॲटम केलं. एलिमेंटचा एक छोट्यातला छोटा कण म्हणजे ॲटम. ओके, एलिमेंट कोणते, आता जे काही तुम्हाला एलिमेंट माहिती आहेत, सोडियम आहे, पोटॅशियम आहे, कॅल्शियम आहे, हे सगळे काय एलिमेंट. एलिमेंट इज सिम्पली नथिंग बट दी ओनली वन टाइप ऑफ द कंपोजिशन. इट इज कॉल्ड एज दी एलिमेंट. Only one type of composition. There is simply nothing but the Na, K, Cl. All these are the elements. In our periodic table, there is this simply nothing but the element. And this element in the smallest teeny particle is nothing but the atom. Are you getting the point? Yes. कळते का? Next. तर आता नेक्स्ट आपण बघू मॉलिक्यूल म्हणजे काय. What is molecule? Okay. So simply molecule are simply nothing but it's more than one composition. म्हणजे एका कंपोजिशन पेक्षा जास्त कंपोजिशन सेम ॲटमचा सेम एलिमेंटचा असतो, त्याला आपण मॉलिक्युल्स असतो. ओके, म्हणजे कंपोजिशन इज सिम्पली मोर दॅन वन ॲटम्स, वन एलिमेंट, मोर दॅन वन एलिमेंट, दॅट इज द कंपोजिशन आर सिम्पली नथिंग बट दी कंपाऊंड. म्हणजे काय, मॉलिक्यूल म्हणजे काय, आता वॉटर मॉलिक्यूल आहे, कार्बन डायऑक्साइड मॉलिक्यूल आहे. ओके, म्हणजे याच्यामध्ये सिंगल एलिमेंट आहे का, कंपोजिशन्स आहे. कशाचे, ऑक्सिजन आणि हायड्रोजनचं कंपोजिशन आहे, कार्बन आणि ऑक्सिजनचं कंपोजिशन आहे, किंवा H2SO4 आपण बघितलं आहे, त्याच्यामध्ये कंपोजिशन ऑफ H2 आहे, S आहे, O आहे. ओके, किंवा एखादा C6H6 मॉलिक्यूल आहे, त्याच्यामध्ये कंपोजिशन आहे, त्याला आपण मॉलिक्यूल हा शब्द यूज करतो, मॉलिक्यूल. ओके, एलिमेंट म्हणलं की सिंगल कंपोजिशन जे असतं, सिंगल कंपोजिशनच्या कंपाऊंड्सला त्याला आपण काय म्हणतो, एलिमेंट असतो. आणि कंपाऊंड कशाला म्हणतो, सॉरी मॉलिक्यूल कशाला म्हणतो, दॅट इज सिम्पली नथिंग बट दी मोर दॅन वन कंपोजिशन ऑफ दिस मॉलिक्यूल. ओके, आणि आता शेवटी आहे कंपाऊंड. व्हॉट इज कंपाऊंड. कंपाऊंड आर सिम्पली नथिंग बट दी दॅट मिक्सिंग ऑफ दिस दी molecules, mixing of these compounds, mixing of the elements that more than one composition, that is the compound. त्याच्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट येतो. ओके, किंवा कॅल्शियम बायकार्बोनेट येत असेल. ही जी कंपाऊंड्स आहेत याला आपण कंपाऊंड्स असतो. कंपाऊंड्स म्हणजे एखादा जो केमिकल फॉर्मॅटमध्ये प्रेझेंट असेल त्याला आपण कंपाऊंड्स असतो. ओके, आता या चारहीमधला डिफरन्स समजून घ्या काय आहे. वन बाय वन मी सांगतो की ॲटम म्हणजे काय. ॲटम म्हणजे एक स्मॉलेस्ट पार्टिकल, कोणाचा, एलिमेंटचा. एलिमेंट हा कशाने बनलेला असतो, पार्टिकलनी बनलेला एक एलिमेंट आहे. म्हणजे सोडियम ॲटम आहे, तर तो सोडियम एलिमेंट जो आहे, तो सोडियम एलिमेंट ही छोट्या सोडियमच्या पार्टिकल्सनी बनलेला आहे. ओके, म्हणजे सिम्पली एखादा काही आपल्याला बनवायचं असेल तर आपण एका पार्टिकलपासून सुरुवात करतो. त्याला आपण ज्यावेळेस डिवाइड करू एक असा पार्टिकल येतो आपल्याला दिसतो की जे स्मॉलेस्ट असतं, जे आपल्याला डायरेक्ट आईने दिसत नाही, तर मायक्रोस्कोपचा यूज करून आपल्याला कदाचित ते बघावं लागेल. ओके, तर त्याला आपण काय म्हणतो, इट्स टिनी पार्टिकल, दॅट इज द बिल्डिंग ब्लॉक ऑफ दी टिनी पार्टिकल, दॅट इज फॉर्मेशन ऑफ द एलिमेंट. ओके, म्हणजे स्मॉलेस्ट पार्टिकलने जे बनलेला असतो त्याला आपण एलिमेंट असतो. एलिमेंट म्हणजेच काय सांगितलंय की सिंगल कंपोजिशन ऑफ दी ॲटम्स. एका ॲटमचं सिंगल कंपोजिशन असतो, म्हणजे त्याच्यामध्ये डिफरंट ॲटम नाही.
एकच ॲटम आहे. कोणाचा? सोडियम असेल तर सोडियमचेच ॲटम आहेत सगळेच. ओके. पोटॅशियम असेल तर पोटॅशियमचेच ॲटम आहेत सगळेच. कॅल्शियम असेल तर ते कॅल्शियमचे सगळे ॲटम आहेत. त्याला आपण काय म्हणतो? एलिमेंट. ओके. सिंगल टाईप ऑफ दी कंपोजिशन. नेक्स्ट जे मॉलिक्यूल आहे त्याच्यामध्ये मोर दॅन वन टाईप ऑफ कंपोजिशन असतं. म्हणजे एकापेक्षा जास्त पण त्याच्यामध्ये कंपोजिशन असतात. एलिमेंट जास्त असतात त्याच्यामध्ये. एकापेक्षा जास्त एलिमेंट असतात. ते मे बी H2O असेल, कार्बन डायऑक्साईड असेल किंवा C6H6 असतील. त्याच्यामध्ये नंबर ऑफ जे एलिमेंट्स आहेत ते वेगवेगळे आहेत. ओके. म्हणजे हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, कार्बन आहे, ऑक्सिजन आहे, त्याच्यानंतर कार्बन आहे, हायड्रोजन आहे, असे जे काही एलिमेंट कंपोजिशनमध्ये फॉर्मेशन होतात कोणापेक्षा एकापेक्षा जास्त, तर त्याला आपण काय म्हणतो? सिम्पली मॉलिक्युल्स असतो. आणि कंपाऊंड्स हे सिम्पली मॉलिक्यूलवर डिपेंड आहे. मॉलिक्यूल आणि कंपाऊंडमध्ये जास्त डिफरन्स नाही. ओके. म्हणजे जे मॉलिक्यूलनुसार आहे तो जवळपास कंपाऊंडमध्ये फॉर्मेशन होतो त्याचं सुद्धा कंपोजिशन हे सिमिलर असतं. त्याच्यामध्ये आपण मॉलिक्यूल्स किंवा कंपाऊंड्स फॉर्मेशन करतो. आता जे वर्ड येतात बऱ्याच वेळेस आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री शिकत असताना आपल्याला वर्ड येते की ॲटम, मॉलिक्यूल्स, एलिमेंट, कंपाऊंड. तर त्यावेळेस त्याची मिनिंग काय आहे हेच एक्झॅक्ट माहीत नसते मुलाला. तर त्याची एक्झॅक्ट मिनिंग काय असते ते माहिती झालं की तुम्हाला ऑर्गॅनिक केमिस्ट्री शिकायला सोपं होतं. ओके. म्हणजे ॲक्च्युली त्याची मिनिंग आपल्याला बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी माहीत आहेत पण त्याचं मिनिंग माहीत नाही. ॲक्च्युली त्याची काय मिनिंग होतो तो माहीत नाही. ओके. बऱ्याच वेळेस आपण सिम कार्ड यूज करतो. ओके. तर त्या सिमचा मिनिंग काय असतो? ओके. आपण बऱ्याच वेळेस आपण घरच्या ज्या काही वस्तू आहेत ते फ्रीज आहे, फ्रीज म्हणतो आपण. तर फ्रीजची मिनिंग माहिती आहे का? काय असतं? माहीत. ओके. तर सिम्पली छोट्या छोट्या जे टर्म्स आहेत ते जर माहिती झालं तर आपल्याला केमिस्ट्री शिकायला सोपं होत जातं. ओके. आता हे झालं या ह्याच्यामध्ये जे काही मॉलिक्युल्स फॉर्मेशन झालं, कंपाऊंड फॉर्मेशन झालं, या सगळ्यात जे काही आपण कंपाऊंड बघितलं, ॲटम बघितले, एलिमेंट्स बघितले, त्याच्यामध्ये काय फॉर्मेशन होतं? बॉन्ड फॉर्मेशन. ओके. बॉन्ड फॉर्मेशन. तर सिम्पली काय? तर एलिमेंटपर्यंत ठीक आहे. एलिमेंटपर्यंत तो कुठला बॉन्ड फॉर्मेशन करत नाही. तो सिंगल युनिट आहे. एक सिंगल युनिट असल्यामुळे आपण त्याच्यामध्ये बॉन्ड फॉर्मेशन करत नाही. ओके. तर त्याच्यामध्ये ज्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचं मी आता सांगितले की ऑर्गॅनिक केमिस्ट्री सिम्पली नथिंग बट दी स्टडी ऑफ हायड्रोकार्बन चेन्ज. ओके. So simply in the hydrocarbon or in the heterocyclic compounds there is a formation of covalent bond. There is formation of covalent bond. What is the meaning of covalent bond? Covalent bond is simply nothing but the sharing of electron. आता X आणि Y मध्ये जे बॉन्ड फॉर्मेशन होतं, ओके, त्याच्यामध्ये जे बॉन्ड फॉर्मेशन होतं हे बॉन्ड कसं फॉर्मेशन होतं की एकमेकाला दोघं काय केलेलं असतात? इलेक्ट्रॉन शेअर केलेले असतात. ओके. म्हणजे तो कम्प्लिटली ट्रान्सफर करत नाही कोणाला आणि कम्प्लिटली कोणाकडून घेत नाही. तो काय करतो? शेअर करतो त्याचा ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी. ओके. मग त्याचा ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी जी शेअरिंग होते त्या शेअरिंगला आपण म्हणतो कोव्हॅलेंट बॉन्ड. फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज द मीनिंग ऑफ बॉन्ड? ओके. वी आर known about the bonds, that is covalent bond, ionic bond. Sometimes there is the another bond we will discuss, that is coordinate bond, metallic bonds. All these are the bonds we will see. But what is the meaning of bond? What is the meaning of bond? Anyone? That is, what is bond? Bond are simply nothing but the one of the force of attraction between the two atoms, two molecules, two ions. म्हणजे काय? जे त्याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते. फोर्स ऑफ अट्रॅक्शन. Force of attraction between two molecules two ion two atom. ओके. आता याच्यामध्ये मी काय सांगितलं की बॉन्ड मध्ये अट्रॅक्शन असतं. म्हणजे काय? कोण तर कोणासोबत अट्रॅक्ट होत असेल म्हणून बॉन्ड फॉर्मेशन होत असेल. ओके. म्हणजे दोघाला तितकीच गरज आहे की मला बॉन्ड फॉर्मेशन करायचं आहे, मला बॉन्ड तयार करायचं आहे कोणासोबत तरी. ह्याला म्हणतात फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ओके. म्हणजे सिम्पली काय? अट्रॅक्ट कोणाकडे होतो? ह्युमन बिईंगचं एक साधं सिम्पल एक्झाम्पल जर आपण बघितलं की अट्रॅक्शन काय आहे तर सिम्पली एक लेकरू आहे आई वडिलाकडे अट्रॅक्ट होतो. म्हणजे काय होतं? त्याच्यामध्ये काय काहीतरी अट्रॅक्शन आहे दोघांमध्ये.
ओके, म्हणजे काय तर त्याला काय म्हणतो आपण अट्रॅक्शन असणं, म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन यालाच म्हणतात. पण ते फोर्स ऑफ अट्रॅक्शन कशामध्ये असतं? मे बी मॉलिक्यूलमध्ये असू शकतं, मे बी आयनमध्ये असू शकतं, मे बी ॲटममध्ये असू शकतं. ओके, म्हणजे सिम्पली ज्या आयन्समध्ये अट्रॅक्शन असतं, ज्या मॉलिक्युल्समध्ये अट्रॅक्शन असतं, ज्या आयटम्समध्ये अट्रॅक्शन असतं, याला म्हणतात बॉन्ड. ओके, म्हणजे सिम्पली ए आणि बी एक्झाम्पल आपण घेतले. ओके, आणि ए आणि बी कडे काहीतरी असं आहे की ज्याच्यामध्ये तो अनस्टेबल आहे, ज्याच्यामध्ये तो सिंगल अनस्टेबल आहे, पण कोणासोबत तर बॉन्डिंग केल्याच्या नंतर तो स्टेबल राहतो. ओके, म्हणजे तो काय करणार आहे, शेअरिंग करणार. त्याच्या जवळचा जो एक इलेक्ट्रॉन आहे त्याला शेअर करत आणि याच्या जवळचा जो इलेक्ट्रॉन आहे याला शेअर करत, दोघं शेअरिंग करून एक बॉन्ड फॉर्मेशन करतात. त्याला आपण सिम्पली बॉन्ड असं म्हणतो. ओके, मग ते मे बी आयनमध्ये असेल, आयन म्हणजे काय, पॉझिटिव्ह आयन आणि निगेटिव्ह आयन या दोघांमध्ये बॉन्डिंग फॉर्मेशन होत असेल, किंवा ए आणि बी मध्ये बॉन्डिंग फॉर्मेशन होत असेल. ए आणि बी हे ॲटम असू शकतात किंवा मॉलिक्यूल असू शकतात. ओके, म्हणजे सिम्पली सांगायचं म्हणलं तर जर आपण कार्बनचं जर एक्झाम्पल घेतलं, कार्बन, तर कार्बन सोबत 4 हायड्रोजन अटॅच होतात. का होता तो 4 हायड्रोजन अटॅच? कारण त्याच्यामधला जो ऑक्टेट रूल आहे, तो ऑक्टेट रूल फॉर्मेशन करण्यासाठी, म्हणजे त्याला स्टेबल रूल फॉर्मेशन करण्यासाठी त्याला 8 इलेक्ट्रॉन लागतात. मग कार्बनच्या ऑटोनॉमस सेलमध्ये 4 अनपेड इलेक्ट्रॉन असतात, 4 इलेक्ट्रॉन असतात. ते 4 इलेक्ट्रॉन कोणाकडून घेऊ शकत नाही बल्कमध्ये, आणि 4 इलेक्ट्रॉन कोणाला देऊ बी शकत नाही. म्हणून त्याला काय करतं, हायड्रोजन सोबत इझिली बॉन्डिंग फॉर्मेशन करते. हायड्रोजनला एक इलेक्ट्रॉन कोणीतरी त्याला द्यायला पाहिजे किंवा घ्यायला पाहिजे, म्हणून हायड्रोजन काय करतो, एक इलेक्ट्रॉन देतो आणि या सगळ्यामध्ये हे बॉन्डिंग फॉर्मेशन होते. म्हणजे याच्यामध्ये जे 4 सिग्मा बॉन्ड आहेत, 4 सिग्मा बॉन्ड आहेत, तर 4 सिग्मा बॉन्ड किती इलेक्ट्रॉनने बनलेले आहेत? 8 इलेक्ट्रॉनने बनलेले. ओके, म्हणजे एक बॉन्ड फॉर्मेशन होण्यासाठी, एक सिंपल बॉन्ड फॉर्मेशन होण्यासाठी किती इलेक्ट्रॉन लागतात? 2 इलेक्ट्रॉन लागतात. त्याला आपण पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असं म्हणतो. ओके, म्हणजे ज्याच्यामध्ये पेअर ऑफ इलेक्ट्रॉन फॉर्मेशन होतं तिथं आपल्याला बॉन्ड फॉर्मेशन करता येतं. अदरवाईज आपल्याला सिंगल इलेक्ट्रॉनने आपल्याला बॉन्ड फॉर्मेशन करता येतं नाही. ओके, तर सिम्पली ॲटम, मॉलिक्यूल, कंपाऊंड किंवा एलिमेंट म्हणजे काय, तर सिम्पली आपल्याला कळाल्याच्या नंतर हे बॉन्ड काय असतो तो कळायला खूप इम्पॉर्टंट असतो. ओके, तर सिम्पली बॉन्ड कळालं की आपण त्याच्या पुढची टर्म्स बघू की रिॲक्शन म्हणजे काय. त्याच्या आपल्याला पुढे बघायचं आहे रिॲक्शन. What is reaction? Reaction is simply nothing but there is the formation of the reactant to product. The transformation of the reaction, there is a reactant to product formation. There is simply nothing but the reaction. Reaction कशाला म्हणतो? काहीतरी रिॲक्शन आपल्याला दिसतंय. म्हणजे आपण एखादा केमिकल्स एखाद्या दुसऱ्या केमिकल्समध्ये आपण मिक्स केलं तर आपल्याला काहीतरी रिॲक्शन झालेली दिसते, त्याला आपण काय म्हणतो, रिॲक्शन असतं. तर रिॲक्शन हा जो टर्म आहे तो कशावर डिपेंडेंट आहे? दॅट इज सिम्पली नथिंग बट दी रिॲक्टंट टू प्रोडक्ट. ओके, रिॲक्टंट कडून जे प्रोडक्टकडे जात किंवा प्रोडक्ट तयार होतो त्याला आपण रिॲक्शन असं म्हणतो. बरोबर, ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये दॅट इज दी बॉन्ड ब्रेकिंग अँड मेकिंग of this chemical bond, there is the transformation that into the product that is simply called as the chemical reaction. Okay, the reaction मध्ये reactant काय असतो हे माहिती असणं गरजेचं आपल्याला. ओके, reactant म्हणजे काय किंवा reactant मध्ये काय टर्म्स असतात की reactant आपल्याला फॉर्मेशन करायचं असतं. आता ऍक्च्युली रिॲक्शन ही फक्त अशाच पद्धतीने फॉर्मेशन होत नाही. पहिल्यांदा या रिॲक्टंटचं कन्वर्जन एका इंटरमिडिएट मध्ये फॉर्मेशन होतं. इंटरमिडिएट और त्याला ट्रान्झिशन स्टेट असं म्हणतात. ओके, त्याला ट्रान्झिशन स्टेट म्हणतो आणि याचं परत कन्वर्जन होतं प्रोडक्ट. ओके, म्हणजे काय होतं, रिॲक्टंट ज्या वेळेस आपण रिॲक्ट करू एखाद्या कुठल्या तरी कंपाऊंड सोबत, त्याच्यामध्ये जे काही कंपाऊंड्स असतात ते मी तुम्हाला सांगणार आहे, ते डायरेक्टली प्रोडक्टकडे कन्वर्ट होत नाही, तर काही वेळेस तो इंटरमिडिएट्स थ्रू जात असतो. इंटरमिडिएट म्हणजे काय आपण सांगणारच आहे की इंटरमिडिएट काय असतं.
आता हे रिएक्टेंट जो आहे तो रिएक्टेंट इज फर्दर क्लासिफाइड इनटू देयर इज दी सबस्ट्रेट and reagent. जे रिएक्टंट असतो ते रिएक्टंट दोन क्लासिफायर मध्ये कन्वर्ट होतो, तो म्हणजे सबस्ट्रेट आणि रिएजंट. आता व्हॉट इज सबस्ट्रेट? Substrate is nothing but the at which the reagent attack जिथं रिएजंट अटॅक करत असतो त्याला काय म्हणतो आपण? सबस्ट्रेट असतो. सबस्ट्रेट कळतं ना सगळ्याला? जिथं रिएजंट अटॅक करतो त्याला आपण सबस्ट्रेट असतो. आणि रिएजंट म्हणजे काय? रिएजंट आर सिम्पली नथिंग म्हणजे अटॅकिंग स्पीसीज. ओके, तो सिम्पली पद्धत. तर ही अटॅकिंग स्पीसीज आहे आणि हा अटॅक करून घेणारा स्पीसीज म्हणजे ज्याच्यावर अटॅक होतो तोच त्याला म्हणतो आपण सबस्ट्रेट. आणि ज्याला कोणी अटॅक करतो त्याला आपण म्हणतो अटॅकिंग स्पीसीज. म्हणजे सिम्पली एखादी गोष्ट सांगायची, एखादी एक्झाम्पल जर सांगायचं म्हटलं, समजा एक शेर आहे और हिरण. ओके, म्हणजे एक सिंह आहे आणि एक हरिण आहे. तर सिंह काय अटॅकिंग करणार अटॅकर आहे, म्हणजे त्याला आपण अटॅकिंग स्पीसीज म्हणतो. म्हणजे सिंह कोण झाला? रिएजंट झाला. आणि हरिण काय झालं? सबस्ट्रेट झालं. म्हणजे कोण झालं? ते अटॅक करून घेतोय म्हणून त्याला आपण काय म्हणतो? दॅट इज सबस्ट्रेट. आणि अटॅकिंग स्पीसीज जो असतो त्याला आपण रिएजंट. कळतंय? जर बेसिक टर्म आहे रिॲक्शन्स कळतंय तर त्याच्या पुढचं सगळं टर्म्स तुम्हाला कळत. आता याच्यानंतर इंटरमिडिएट बघितलं तर इंटरमिडिएटमध्ये तुम्ही ऐकलात कार्बोकॅटायन, कार्बेनियम, फ्री रॅडिकल्स, हे जे आपल्याला इंटरमिडिएट मिळतात जे आपण ट्रान्झिशन स्टेट असं म्हणतो. मागच्या ओसीमध्ये आपण बघितले बघा, SN1 रिॲक्शनमध्ये आपल्याला ॲज अ इंटरमिडिएट म्हणून कार्बोकॅटायन होतं. ओके, तर तसंच आपल्याला एक इंटरमिडिएट फॉर्मेशन होतं रिॲक्शन करताना आणि तो इंटरमिडिएटचं कन्वर्जन परत त्याच्या प्रोडक्टमध्ये होत असतं. ओके, मग याला म्हणतात सिम्पली नथिंग बट दी रिॲक्शन. दिस इज कॉल्ड ॲज द रिॲक्शन. सो ड्यू टू दी ट्रान्सफॉर्मेशन इनटू द प्रोडक्ट by using the reactant, that is the simply in the reactant there is a presence of substrate as well as reagent. Which part of the reagent used to attack to the substrate and what is the meaning of the substrate? All these are the things we will see in the tomorrow's lecture, but you see only what is the meaning of the substrate and the reagent. Okay, and further that is the that substrate reagent it mix